निवडणूक संपायला अवघे काही मिनिटं शिल्लक असताना सावंतवाडीमध्ये राडा झालेला होता सेना भाजप पदाधिकाऱ्यामध्ये. यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात राडा झालेला होता आणि तब्बल 100 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत. सावंत साहेब, काय सांगाल? विशाल परबांची गाडी जात असताना ती गाडी अडवली गेली ताफ्यातील आणि यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली आणि यानंतर गुन्हे दाखल झालेले आहेत दोन्ही शिवसेना भाजप पदाधिकारी. काय सांगाल? नाही नाही, मला वाटतं काय त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मी नाही आहे, तरी सुद्धा समजलेल्या माहितीवरून काहीतरी गैरसमजातून गाडी लागण्याचा किंवा गाडी अंगावर घालण्याचा प्रकार झाला असं एकंदरीत त्या लोकांनी कंप्लेंट दिलेली आहे. परंतु एखाद्या गाडीमधील तिथे पोलीस होता आणि बॉडीगार्डला वगैरे अशा पद्धतीचं मारहाण करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. यासाठी काही सनदशीर मार्ग आहेत की पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं, जे नंतर केलं ते खरं तर करायला हवं होतं. आता दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल झाले आहेत, पोलीस यंत्रणा त्यामध्ये योग्य तो तपास करेल. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे नाहक प्रकरणामध्ये गुंतवून हे करणं, त्यांना त्रास देणं, ही गोष्ट चांगली नाहीये. एवढंच मला म्हणायचं या विषयामध्ये. विशाल परबांच्या ताफ्यातील गाडी होती. विशाल परब पुढे पास झाल्यानंतर पोलीस जो अंगरक्षक होता तो बसलेला होता त्या गाडीमध्ये, सुमो गाडीमध्ये, आणि ती गाडी अडवली गेली. आणि आता संजू परबाने काल मागणी केलेली आहे की विशाल परबांना अटक करा. कसं बघता याकडे? नाही, अशा मागणीचा विचार पोलीस करतील, कारण त्यांचा या विषयामध्ये तसा थेट काही संबंध नाहीये. प्रत्यक्ष लागलेल्या गाडीमध्ये विशाल परब नव्हते किंवा ते स्वतः काही गाडी ड्रायव्हिंगही करत नव्हते. त्यामुळे सगळा प्रकार झालाय. त्याला पोलीस यंत्रणेकडे सगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. पोलीस योग्य तो त्यामध्ये निर्णय घेतील. तरी काल पण म्हटलं, आज पण म्हटलं, विशाल परबांना अटक जर झाली नाही तर आपण आंदोलन करू, असाही थेट ते इशारा देत आहेत. नाही नाही, ते काय इशारेबाजीवरच सगळी निवडणूक ही चाललेली आहे. पण त्यामध्ये तथ्य काय ते पोलीस यंत्रणा तपासेल. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काय असं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शेवटचे दोन प्रश्न. निवडणूक संपली, सेना भाजप मधला हा तू मै वाद हा संपुष्टात येईल का? भविष्यात एकत्र याल का तुम्ही? आणि जिल्हा परिषदेमध्ये युती होईल का? थेट स्वबळावर पुन्हा लढली जाईल निवडणूक? नाही नाही नाही, विषय असा आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे आमचा सुरुवातीपासून प्रयत्न असा आहे की आम्ही जरी स्वबळावर निवडणुका लढवल्या तरी सुद्धा महायुतीला कोणतेही नुकसान होता नाही आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा होता नाही, अशा पद्धतीचं आमची व्यूहरचना होती. सगळंच आमचं पक्षाची जी कार्यपद्धती होती ती महाविकास आघाडीला, म्हणजे विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचा फायदा करून द्यायचा नाही, इथपर्यंत आमचं होतं. पुढे आता याचे निकाल लागतील, निकाल काय हाती येतील, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि चांगल्या संख्याबळाने नगरसेवक निवडून येतील. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही असतील ते निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील. सन्मान्य राणेसाहेब आहेत, सन्मान्य चव्हाण साहेब आहेत, पालकमंत्री आहेत आणि आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय कोण एकटा घेत नाही, तर त्यासाठी एक समिती असते, समन्वय समिती असते आणि त्या सगळ्या माध्यमातून पुढच्या सगळ्या निवडणुकांचे निर्णय घेतले जातील. जो राजकीय राडा झाला यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. गाडी रोखल्या प्रकरणात पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तुम्ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत, मग तो राहुल असतील, अनिल निरवडेकर असतील, याशिवाय अन्य जे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या तुम्ही ठामपणे पाठीशी उभे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून राहणार आहात का? भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे आणि आमची नेते मंडळी सुद्धा या सगळ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. प्रकरण हे असो किंवा कुठलंही प्रकरण असो, जिथे जिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल किंवा चुकीच्या पद्धतीने त्याला कुठल्या तरी नाहक प्रकरणामध्ये गुंतवलं जाईल, तर त्या सगळ्यांच्या पाठीशी राहणं, त्याचा फॉलोअप करणं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची राहील. सेना या प्रकरणात दबाव तंत्राचा वापर करतोय असं तुम्हाला एक जिल्हाध्यक्ष म्हणून वाटतंय का? नाही, दबाव तंत्राचा वापर करता असं काही म्हणता येणार नाही. आणि जर करत असतील तर तो प्रकार सगळा चुकीचा आहे. आमचे वरिष्ठ आहेत, सगळी यंत्रणा आहे, ती यंत्रणा याबाबत योग्य तो निर्णय घेईल. तर शेवटचा प्रश्न. 74% मतदान झालंय. सावंतवाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळाली. वेंगुर्ल्यामध्ये, कणकवलीमध्ये आणि मालवणमध्ये. चारही निकालाकडे कसं बघतात? 21 तारीखला भाजप या ठिकाणी गुलाल उधळे काय वाटतं तुम्हाला? नक्कीच यावेळी मतदानाच्या आकडेवारीमध्ये चांगली वाढ झालेली आहे. मला वाटतं 6-7% वाढ झालेली आहे आणि हा सगळा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणारा मतदार आहे. त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्की होईल.
मी मगाशी म्हटलं आणि पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की भारतीय जनता पार्टी 4ही नगराध्यक्षांच्या जागेवर चांगला मोठा दणदणीत विजय मिळवेल आणि मोठ्या संख्येने कणकवली असेल, सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल किंवा मालवण असेल, अगदी मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील. होते आपल्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत. त्यांनी स्पष्ट केलंय की जो राजकीय राडा झाला त्या बूथवर विशाल परब नव्हते, विशाल परबांचा थेट संबंध येत नाही. त्यामुळे संजू परबांनी जी मागणी केली आहे विशाल परबांना अटक करण्याची ती साफ चुकीची असल्याचं स्पष्ट करत भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाजप आपण स्वतः जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठ पाठीशी असल्याचा दावा करताना त्यांनी 4ही ठिकाणी भाजप विजयी होईल असा दावा केलेला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.